जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी सुक्रे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या टिक्कर मराठी या युट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरतीचे पेपर चालू आहेत। 5 तारखेला एक पेपर झाला, आज दुसरा आहे 7 तारखेचा। तर पहिली शिफ्ट झालेली आहे। तर पहिल्या शिफ्ट मध्ये जिल्हा न्यायालय भरतीत कोणत्या विषयावर कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारला होता आणि कोणते प्रश्न जे प्रश्न आपल्या हाती आलेले आहेत ते प्रश्न सगळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। ठीक आहे, तर सर्वप्रथम सगळ्यांना माझ्याकडून गुड आफ्टरनून। सेशन जे चालू झालेलं आहे प्रत्येकाने सेशन शेअर करायचे तुमच्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींपर्यंत। ठीक आहे, शिफ्ट फर्स्ट मध्ये विचारलेले सगळे प्रश्न सगळ्या विषयांचे प्रश्न आपण एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत आजच्या पेपर मधले। ठीक आहे, चला तर सगळ्यात पहिलं मराठी व्याकरण घेऊया आपण। ठीक आहे, सगळ्यात पहिला मराठी व्याकरण हा विषय आपण घेऊयात। मराठी व्याकरणामध्ये कोणत्या टॉपिकवर कोणते प्रश्न विचारले होते। ठीक आहे, फास्ट मध्ये बघणार आहोत जेणेकरून ज्यांचे पेपर जिल्हा न्यायालयाचे चालू आहेत त्यांचा जास्त वेळ वाया जाणार नाही याची इथं खात्री केलेली आहे। ठीक आहे, तर सगळ्यात पहिला प्रश्न होता प्रयोगावर एक प्रश्न होता आणि तो प्रयोग कोणता ठरलेला आहे? सलग 5 तारखेला पण तिन्ही शिफ्ट मध्ये नवीन कर्मणीवर विचारला होता आणि आज पण पहिल्या शिफ्टला नवीन कर्मणी प्रयोगावर प्रश्न विचारलेला आहे। त्यामुळे तुम्ही बघू शकता की किती महत्वपूर्ण आहे ते। ठीक आहे, हा एक होता आणि अजून एक प्रयोगावर प्रश्न होता। त्याच्यानंतर समानार्थी एक विचारला होता। त्याच्यानंतर विरुद्धार्थी शब्दांवर एक प्रश्न होता। टॉपिक बघायचे तुम्हाला, कारण ते प्रश्न पुन्हा रिपीट होणार नाही, फक्त टॉपिक नीट करायचे, प्रश्न त्याच्यामधले कुठलेही येतील। त्याच्यानंतर म्हणीवर एक प्रश्न विचारला होता, आज म्हणीवर एक प्रश्न होता। त्याच्यानंतर वाक्य पृथक्करणावर एक प्रश्न होता। वाक्य पृथक्करण 2 प्रश्न होते, त्याच्यामध्ये उद्देश्य आणि विधेय या दोन्हींवर 2 प्रश्न विचारले होते। उद्देश्य म्हणजे वाक्यातील कर्ता, विधेय म्हणजे वाक्यातील क्रियापद, हे 2 प्रश्न विचारले होते। आणि सगळ्यात शेवटचा 8वा प्रश्न विचारला होता तो म्हणजे वाक्य रूपांतरावर। ठीक आहे, वाक्य रूपांतर कशात करायचं होतं? तर दोन वाक्यांचे एकच मिश्र वाक्य बनवायचं होतं। 2 वाक्यांचं एकच मिश्र वाक्य बनवणे। ठीक आहे, तर हे 8 प्रश्न बघू शकता तुम्ही, 1 2 3 4 5 6 7 आणि 8। तर हे 8 प्रश्न जिल्हा न्यायालय भरती पहिल्या शिफ्ट मध्ये मराठी व्याकरणाचे विचारले होते। त्याच्यानंतर ज्यांना सेशन आवडते त्यांनी पहिलं लाईक करून घ्यायचे। त्याच्यानंतर दुसरा विषय आपण बघणार आहोत, मी सांगणार आहे तुम्हाला इंग्रजी विषय जो होता, इंग्रजीवर कोणते प्रश्न कोणत्या टॉपिकवर विचारले होते। ठीक आहे, तर सगळ्यात पहिला आपण बघूया इंग्रजीवर पहिला प्रश्न विचारला होता तो प्रेपोजिशन। ठीक आहे, प्रेपोजिशन वर एक प्रश्न विचारला होता इंग्रजीत। त्याच्यानंतर क्वेश्चन टॅग वर विचारला होता, ऍड अ क्वेश्चन टॅग। क्वेश्चन टॅग वर एक प्रश्न होता। त्याच्यानंतर ऍक्टिव्ह वॉइस पॅसिव्ह वॉइस, ऍक्टिव्ह पॅसिव्ह वॉइस वर प्रश्न विचारला होता। आणि त्याच्यानंतरचा टॉपिक समजले आपल्याला आर्टिकल्स आणि पुढचा टॉपिक आहे डायरेक्ट लाइनर्स। ठीक आहे, तर हे जे टॉपिक आहेत हे इंग्रजी मध्ये आजच्या पहिल्या शिफ्टला विचारलेले होते। हा झाला दुसरा विषय आपला। सगळे विषय याच्यातच बघणार आहोत। महत्वपूर्ण व्हिडिओ आहे, शेअर करा, ज्यांना सेशन आवडते लाईक करा आणि ज्यांचा जिल्हा न्यायालयाचा पेपर आहे सगळ्यांना माझ्याकडून ऑल दी बेस्ट। ठीक आहे, व्यवस्थित पेपर सोडवा, काही अडलं तर बिंदास विचारायचे। तिसरा विषय आपण घेणार आहोत तो म्हणजे जीके। जीके मध्ये कशावर काय काय प्रश्न विचारले होते ते आपण इथं बघूयात। सगळ्यात पहिलं जीके वर प्रश्न विचारला होता तो म्हणजे राष्ट्रपतीवर प्रश्न विचारला होता। जीके मध्ये राष्ट्रपतीवर प्रश्न एक विचारला होता। त्याच्यानंतर कबड्डी विश्वचषक याच्यावर एक प्रश्न विचारला होता। पहिला आशियाई सुरुवात कधी झालेली आहे असा प्रश्न याच्यावर विचारला होता। त्याच्यानंतर उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यावर एक एक प्रश्न विचारण्यात आला होता जीके मध्ये आजच। ठीक आहे, न्यायाधीशावर प्रश्न विचारला होता। पठारावर एक प्रश्न होता जीके मध्ये। वेदांवर सोमरस जो आहे त्याच्यावर एक प्रश्न विचारला होता। ठीक आहे, आणि अजून एक प्रश्न होता तो म्हणजे आम्ल, कच्च्या कैरीमध्ये कोणतं आम्ल असतं असा प्रश्न आम्लावर विचारलेला होता। आणि खेळावर एक प्रश्न होता की टेनिस बद्दल दुसरा कोणता शब्द आहे, तर DOOSRA दुसरा
या पद्धतीने जीकेचे प्रश्न विचारले होते. ठीक आहे, आता एक विषय आपला राहिलेला आहे तो म्हणजे कम्प्युटर. कम्प्युटरचे प्रश्न आपण इथं बघणार आहोत. आता त्याआधी प्रत्येकाने एकदा खात्री करून घ्या लाईक केलंय का सेशनला. ते तुमच्यासाठी आपल्याला जसे प्रश्न भेटतील तसे आपण इथं अपलोड करत आहोत. ठीक आहे, कम्प्युटरवर MS ऑफिस वर प्रश्न विचारलेला होता. ठीक आहे, त्याच्यामध्ये कॉपीची शॉर्टकट की विचारली होती. कॉपी शॉर्टकट की. त्याच्यानंतर बोल्ड शॉर्टकट की विचारली होती. बोर्ड शॉर्टकट की. त्याच्यानंतर स्पेलिंग चेक वर पण प्रश्न होता. स्पेलिंग चेक. अजून कॉपी ऑप्शन कोणत्या टॅब मध्ये आहे. ठीक आहे, कॉपी ऑप्शन कोणत्या टॅब मध्ये आहे. तर आपल्याला जेवढे प्रश्न मुलांना आठवले तेवढे प्रश्न आपल्याला त्यांनी पाठवलेले आहेत. तर हा होता आपला चौथा विषय. हे सगळेच विषय मराठी, व्याकरण, इंग्रजी, जीके आणि कम्प्युटर चारही विषयांचे आजचे पहिल्या शिफ्टला जे प्रश्न आले होते, जे टॉपिक होते, सगळे टॉपिक मी इथे तुम्हाला सांगितलेले आहेत. असं नाही की हेच टॉपिक करायचे. 5 तारखेचा पेपर बघायचा आहे, त्याच्यामध्ये ज्या ज्या टॉपिकवर प्रश्न विचारला होता ते सगळे प्रश्न, सगळे टॉपिक व्यवस्थित करायचे आहेत. ज्यांचे सगळ्यांचे पेपर असतील, ऑल दी बेस्ट. विश ऑल दी बेस्ट. जय हिंद.